मंडळीला पुन्हा एकदा ख्रिस्तात सलाम. मी परमेश्वराची स्तुती करीतो की लॉकडाऊन झाल्यापासून हा 36वा दिवस आपण आज पाहत आहोत. अशा परिस्थितीतही देवाने तुम्हाला आणि मला टाकून दिले नाही, त्याने सोडून दिले नाही. म्हणून आपण त्याची उपकार स्तुती आजच्या या 26 एप्रिल 2020 या भक्तीत परमेश्वराची स्तुती करूया. आपण भक्तीची सुरुवात करूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धारितो. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो मंद क्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. मंडळी आपल्या जागेवर उभी राहील. आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 533, उपासना संगीतातून गीत क्रमांक 533, तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदे. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दावोनी. मज घेई तव खुशीशी प्रभु घेई ओढोनी. तव सेवेला क्षम व्हावेसे करी ख्रिस्ता कृपेने. तव सेवेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने. मज जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दावोनी. मज घेई तव खुशीशी प्रभु घेई ओढोनी. क्षणभरी तुझ जवळी किती शांती मनाशी. किती मागणी प्रीती भाषणे जशी मित्र मित्रांशी. मज जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दावोनी. मज घेई तव खुशीशी प्रभु घेई ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कळेना. भरती तैशी सदानंदाची न मिळे स्वर्गाविना. मज जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दावोनी.
मंडळी, आपल्या जागेवर उभी असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार पुन्हा एकदा अंगीकारणार आहोत. आपण सर्वजण मिळून म्हणू: सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा, आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया इसपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला, आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळी, कृपा करून आपल्या जागेवर बसेल. यावेळेस मध्यस्थीची प्रार्थना आपण करणार आहोत. काही क्षण या जगावर आलेल्या परिस्थितीला, आमच्या देशावर आलेल्या परिस्थितीला, आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य आणि मुंबई पुणे हा भाग आपण आपल्या मध्यस्थीच्या प्रार्थनेत विशेष स्मरणात ठेवू. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ, सर्वज्ञानी, सर्वव्यापी आमच्या जिवंत कनवाळू कृपाळू परमेश्वरा, तुझं सहाय्य, तुझी छाया, तुझं वात्सल्य, तुझी ममता आणि तुझा कळवळा आज आम्हाला या भूमीवर जिवंत ठेवत आहे. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. सहाय्यकर्त्या देवा, आम्ही विशेष करून अश्रुपूर्ण नेत्रांनी तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. या जगावर आलेली परिस्थिती तुला अवगत आहे. परमेश्वरा, तुझ्यापासून काही लपलेलं नाही. मनुष्य अशक्त आहे, मनुष्यामध्ये दुर्बलता आहे, आणि आम्ही अदृश्य आणि दृश्य शक्तींपुढं आमची मान झुकवलेली आहे. आम्ही नतमस्तक झालो आहोत, आम्ही हतबल झालो आहोत. परमेश्वरा, आम्ही तुझ्या सामर्थ्यापुढे स्वतःला पुन्हा एकदा लीन आणि दीन करीत आहोत. सहाय्य कर परमेश्वरा. या परिस्थितीतून तू आमची मुक्तता करावीस. या अरिष्टापासून तू आम्हाला सोडवावंस. आमची विशेष काळजी या दिवसांमध्ये तू घ्यावीस. ही नम्र प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ करीत आहोत. कित्येक लोक या संकटाला तोंड देत असताना अतिशय घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांचं भय मृत्यूला घेऊन आहे. परमेश्वरा, तुझ्यावर भाव ठेवणारे लोक, तुझ्यावर आपली भिस्त टाकणारे लोक, तुला आपला भावविषय करणारे लोक हे कधीच लज्जित आणि फजित होत नाहीत. तर ते तुझ्यावर विश्वास ठेवूनच विजय प्राप्त करीतात. तोच विजय, तेच सामर्थ्य तू आपल्या लोकांना दे. विशेष प्रार्थनाने विनंती करीत आहोत. परमेश्वरा, आमच्या मंडळीतील जे प्रियजन दुःखी आहेत, कष्टी आहेत, संकटांनी घेरलेले आहेत, त्यांच्या अवतीभोवती राहणाऱ्या लोकांमध्ये हा विषाणू अतिशय उद्रेक आणि भय निर्माण करणारा आहे. अशा सर्व लोकांचं संरक्षण आम्ही तुझ्या हाती सोपवितो. ज्या ज्या ठिकाणी ही मरी पसरलेली आहे, ज्या ज्या ठिकाणी लोक आपला प्राण गमावत आहेत, परमेश्वरा, आम्हाला सुबुद्धी दे, ही सुज्ञता दे की वेळ आलेली आहे की आम्ही आमच्या परमेश्वराचा धावा करावा. प्रभू, आम्ही तुझ्याजवळ येतो या संकट समयी. आम्ही आमची दुर्बलता, आमचं अशक्तपण पूर्ण प्रामाणिकपणाने तुझ्याजवळ व्यक्त करतो. सहाय्य कर परमेश्वरा. तू आमचा जीव या विनाशगर्तेतून बाहेर काढ आणि आम्हाला तुझ्या गौरवी राज्याची ओळख पुन्हा एकदा होऊ दे. परमेश्वरा, जे राज्य तू या जगात स्थापिलेलं आहे
ते प्रीतीचं, एकमेकांवर दया करण्याचं, एकमेकांच्या अपराधांची क्षमा करण्याचं, ते राज्य इतरांना मदतीचा हात पुरवण्याचं, त्या राज्याची कल्पना आम्हाला असताना प्रभू त्याप्रमाणे कृती करण्याकरिता तू आम्हा मंडळीचं विशेष सहाय्य कर. इथून पुढची भक्ती आम्ही तुझ्या हाती सोपवितो. संपूर्ण जग, त्यात आमचा देश, आमचं राज्य आणि आम्ही ज्या शहरात राहतो ते शहर, या सर्व गोष्टींवर तुझे नेत्र, आमच्या प्रार्थनेकडे तुझे कान आणि या परिस्थितीत तुझं सानिध्य आम्हापैकी प्रत्येकांना लाभू दे. प्रार्थना ऐकलीस, आम्ही तुझे उपकार मानतो. ज्या प्रियजनांवर तू कृपा केलीस, अशक्तपणात तू त्यांच्यासाठी सामर्थ्य झालास, त्यांच्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. जे प्रियजन आपला वाढदिवस साजरा करीत आहेत, मागील आठवडाभर त्यांनी परमेश्वरा तुझ्या कृपेचा, तुझ्या आशीर्वादांचा लाभ आणि मागील आयुष्यातील सर्व दिवसात जशा रीतीने तुझी गोड अनुभूती घेतलेली आहे की मी परमेश्वराचा धन्यवाद सर्वदा करेन, कारण त्याचे उपकार माझ्यावर अनंत झालेले आहेत. हे शब्द आमच्या मुखातून तू बाहेर पडू दे. परमेश्वरा, आज ज्या वचनांवर आम्ही मनन आणि चिंतन करणार आहोत, त्यामध्ये तू आम्हाला तुझ्याकडून मिळणारं ज्ञानपुरी सुज्ञता आम्हाला लाभू दे आणि तुझं गौरव करण्याची शक्ती तुझ्या वचनाच्या माध्यमातून तू आम्हाला दे. सर्व सामर्थ्य पुरविणारा देव तू आहेस, यावर आमची पूर्ण खात्री झालेली आहे आणि म्हणून विश्वासाने केलेली ही प्रार्थना तू निश्चितच मान्य करशील. याच खात्रीने ही सर्व विनंती आम्ही आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेत एकत्रित आलो आहोत, अशा रीतीने प्रार्थना करावयास शिकविले. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. उपासना संगीतातून गीत क्रमांक 55, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत्रस्त जनाची, पाप ताप संत्रस्त जनाची, अविनाशी सावली ग माय माझी, ख्रिस्त
मंडळी, आपल्या जागेवर उभी असतानाच आपण आळीपाळीच्या शास्त्रपठणासाठी 17वा रविवार जीवनाचे सामर्थ्य हा विधीच्या पुस्तकात 76 पृष्ठ क्रमांकावर असलेल्या शास्त्रभागातून घेतलेला आहे. 17वा रविवार जीवनाचे सामर्थ्य. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. माझे शत्रू व द्वेष्टे असे जे दुष्कर्मी माझे मांस खाऊन टाकण्यास मजवर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच खाऊन पडले. सैन्याने मज पुढे ठाणे दिले, तरी माझे हृदय कचरणार नाही. मजवर युद्धप्रसंग ओढवला, तरीही मी हिम्मत धरून राहीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या पवित्र स्थानी ध्यान करीन. तो तर विपत्काली मला आपल्या मंडपात लपवून ठेवील. तो मला आपल्या डेऱ्याच्या गुप्त स्थळी ठेवील. तो मला खडकावर उचलून ठेवेल. आता सभोवतालच्या माझ्या वैऱ्यांवर माझे मस्तक उन्नत होईल. त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन. मी गायन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन. मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा, ऐक, मजवर दया कर, माझी याचना ऐक. माझे दर्शन घ्या असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको. आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. माझ्या आईबापांनी मला सोडले आहे, तरी परमेश्वर मला जवळ घेईल. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखीव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नको, कारण खोटे साक्षी व निष्ठुरपणाचे फुत्कार टाकणारे मजवर उठले आहेत. या जीवलोकीच परमेश्वराची दया मजवर होईल, अशी जर माझी श्रद्धा नसती तर मग काय. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत बांध, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. सुवन्द्य देव परात्पर स्तव होत्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा जाण त्रिकाला त्या आनंद मान. आमीन. पवित्र शास्त्र पठन. स्तोत्र संहिता 34वं स्तोत्र, त्याच्या 1 वचनांपासून ते 19व्या वचनांपर्यंत आपण वाचणार आहोत. आजच्या मननाकरिता जो शास्त्रभाग स्तोत्र संहितेतून निवडण्यात आलेला आहे, 34वं स्तोत्र 1 ते 19. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरवील. दीन हे ऐकून हर्ष करीतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला.
त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडविले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवडणार नाहीत. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करीतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वाण पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. मुलांनो, या माझे ऐका. मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयाला शिकवीन. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्यांच्या हाकेकडे लागतात. वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो. नीतिमान धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करीतो. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सन्निध आहे. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो. नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. देवबाप वाचली गेलेली ही सर्व वचने आम्हासाठी आशीर्वादाचं कारण करो. वचनात जाण्यापूर्वी, त्यावर मनन आणि चिंतन करण्यापूर्वी आपल्या मनाची, आपल्या हृदयाची तयारी करण्याकरिता आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 22, उपासना संगीतातून गीत क्रमांक 22, जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा, या गीताद्वारे परमेश्वराचं गौरव करू. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा जगाला तुझा मात्र धारा. जय जय विश्वपते जग ही तुझी वाट बघते. तुझी
मंडळीला पुन्हा एकदा ख्रिस्ताच्या अतुलनीय नावात प्रेमपूर्वक सलाम. आज ज्या परिस्थितीला सर्व जग तोंड देत आहे, ज्यामध्ये तुम्ही आणि मी देखील वेढले गेलेले लोक आहोत, परमेश्वराचं संरक्षण आम्हाभोवती राहावं ही कल्पना, ही प्रार्थना प्रत्येकाच्या मनात आज आहे. आम्ही देवाची स्तुती करीतो, त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो की आजही अशा परिस्थितीतही त्याने तुम्हाला आणि मला या माध्यमातून एकमेकांची भेट घेण्याची आणि परमेश्वराच्या वचनातून सामर्थ्य प्राप्त करण्याची संधी दिलेली आहे. 34वे स्तोत्र, यावर आपण मनपूर्वक चिंतन करू आणि हे आपल्या आध्यात्मिक लाभासाठी, परमेश्वराचं धैर्य आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी आपण वचनात जाऊ. प्रियांनो, आज संपूर्ण जग विपत्तीच्या, दुःख सहनाच्या आणि सर्व प्रकारच्या अश्रू अशा अवस्थेतून जात असताना परमेश्वराचं वचन जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते 34वे स्तोत्र याच्या 1 ते 19 या वचनांवर आपण आज मनन चिंतन करीत असताना 107 स्तोत्र त्याचा 39वे वचन, पुढे जुलूम, विपत्ती व दुःख यांच्यामुळे ते कमी होतात व खालावतात. आज परिस्थिती अशी झालेली आहे की या विपत्तीमुळे, या दुःखामुळे, हा दुःखाचा जो घाला या जगावर आलेला आहे त्यामुळे भवितव्याची चिंता, पुढं काय, लॉकडाऊन संपल्यानंतर काय, हे अरिष्ट आपल्या जीवनातून निघून गेल्यानंतर काय, याविषयीचा विचार आपल्या मनात दरवळत असताना प्रभूचं वचन आम्हाला काय धीर देणार आहे त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करू. कदाचित पुष्कळांना असं वाटतं की आता स्थिती विलक्षण होणार आहे, आता येणारा काळ हा खालावत जाणारा काळ होणार आहे आणि त्यामुळे निश्चितच बरेचसे दुष्परिणाम या जगावर येणार आहेत. नीतिसूत्रे 14वा अध्याय 34व्या वचनात अशा रीतीने लिहिलेलं आहे की धार्मिकता राष्ट्रांची उन्नती करीते, धार्मिकता राष्ट्रांची उन्नती करीते, पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते. हे सत्य आहे की आम्ही स्वतःमुळे, स्वतःच्या चुकांमुळे या सर्व अरिष्टाला आपल्याकडे ओढवून घेतलेला आहे. प्रियांनो, आज मनुष्य भयभीत आहे. भीती आणि त्याहूनही विशेष मृत्यूची भीती ही सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. आणि या भयात, या भयाच्या काळात, या मृत्यूसारख्या संकटात आम्ही पवित्र शास्त्रातून उदाहरणं घेतली तर दाविदाचं एक उदाहरण शमूवेलाच्या पहिल्या पुस्तकात 21व्या अध्यायाच्या 10व्या वचनांपासून पुढं आपल्याला लक्षात येतं की दावीद त्या दिवशी निघून शौलाच्या भीतीने पळाला. शौल त्याचा घात करणार होता, शौल त्याला मृत्यू देणार होता, शौल त्याच्या जीवावर बेतला होता आणि म्हणून त्या गोष्टीची भीती दाविदाला होती. मग तो गथाचा राजा आखिश याजकडे गेला. गथाचा राजा आखिश याचा देखील त्याला फार धाक वाटला, कारण दाविदाच्या शौर्याबद्दल आखिश हा अवगत होता आणि त्याला ओळखल्यानंतर दाविदाने स्वतःला कशा रीतीने बदलून वेड्याचे मिश त्याने केले,
दाढीवर लाळ तो गाळू लागला आणि त्या गोष्टीचं सोंग घेऊन तो तिथून निसटून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे अदुलामाच्या गुहेत गेलेलं वर्णन आपल्याला दिसतं. प्रियांनो, मृत्यूचं भय मनुष्याला खोटेपणात, मृत्यूचं भय मनुष्याला स्वतःला लपवून घेण्यात, मृत्यूचं भय या गोष्टींपासून आम्ही स्वतःचा बचाव कसा करू शकू याचा प्रयत्न करण्यात मनुष्य घालवत असतो. आजही कोविड-19 हा आजार प्रत्येकाला भय आणि भीतीजनक वातावरण यामध्ये ओढत आहे. पुष्कळ लोक ही टेस्ट करून घेण्यास देखील घाबरत आहेत. डॉक्टर्स वारंवार सांगतात की स्वतःच या साधारण असलेल्या सर्दीवर देखील किंवा तुम्हाला कोरडा खोकला आला असेल किंवा तुम्हाला ती सर्व लक्षणं दिसून येत असतील, ताप असेल, तर स्वतःहून मनाने आपला इलाज करून घेऊ नका. स्वतः औषधी प्राशन करू नका. तर त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन या गोष्टींबद्दल तपासणी निश्चित करून घ्या. परंतु मनुष्य भय आणि या नैराश्यामुळे कदाचित अशा रीतीचं पाऊल उचलेल की तो स्वतःची इच्छा किंवा स्वतःचा निर्णय स्वतःच घेण्याचा आज प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो. परंतु प्रियांनो, परमेश्वराच्या इच्छेबाहेर कोणीही सुरक्षित नाही. आणि दाविदाने खोटं बोलून स्वतःचं संरक्षण करून घेण्याचा प्रयत्न केलेला आपण या अध्यायात पाहिला की तो खोट्या रीतीने त्या राजाच्या क्रोधापासून किंवा दंडापासून त्याने स्वतःची सुटका करून घेतली. आणि आजचं जे वचन आम्हाला 34वं स्तोत्र लाभलेलं आहे ते 34वं स्तोत्र दाविदाचा हा स्वतःचा अनुभव, तो आपल्या साक्षीद्वारे की परमेश्वराने त्याच्या जीवनात काय काय केले याचं वर्णन करणारं हे स्तोत्र आहे. म्हणून तो पहिल्याच वचनात म्हणतो, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन. कारण दाविदाकडे पुष्कळ अशी कारणं होती. देवाने त्याच्यावर केलेले उपकार, देवाचे त्याच्यावर झालेले अनंत उपकार हे त्याला त्याचा धन्यवाद करण्याकरिता कारणीभूत ठरले. आणि या वचनांद्वारे तो तुम्हाला आणि मला ही ग्वाही देऊ इच्छितो, या गोष्टीचं तो प्रमाण आम्हाला पटवून देऊ इच्छितो की परमेश्वराने कशा अद्भुत रीतीने त्याला या मृत्यूच्या भयातूनही बाहेर काढलेले आहे. तो म्हणतो, जेव्हा आम्ही विश्वासाने त्याचा धावा केला, जेव्हा आम्ही विश्वासाने त्याच्याकडे त्या शरण गेलो, जेव्हा मी विश्वासाने त्याला मागितलं, प्रार्थनेद्वारे त्याच्याकडे मी गेलो, तेव्हा त्याने माझे स्वर्गातून ऐकले. प्रियांनो, 4 ते 6 या वचनांमध्ये आपल्याला वाचायला मिळतं, मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. तो माझा स्वीकार करतो. माझ्या सर्व भयापासून त्याने मला सोडविले आणि त्याने त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. सर्व संकटातून त्याला सोडविले. कारण तो मुक्त करणारा परमेश्वर आहे. कारण तो आमचं तारण करणारा परमेश्वर आहे. 7व्या वचनात तो सांगतो की परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर संरक्षण करणारा आहे. हा अनुभव दाविदाने या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. 8 ते 10 वचनात तो म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जर आपल्याला परमेश्वराबद्दल ही खात्री झालेली आहे, जो त्याच्यावर भाव ठेवितो तो धन्य म्हटला गेलेला आहे. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, हे आवाहन आम्हाला केलं गेलेलं आहे. कारण तो म्हणतो की त्याचे भय धरणाऱ्यांना परमेश्वराकडून मिळणाऱ्या आशीर्वादात कुठेच उणे पडत नाही. कारण तो आमचं समाधान करणारा परमेश्वर आहे.
प्रियांनो, 11 ते 22 या वचनांमध्ये जे काही दावीद बोलला त्यावर जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर तो म्हणतो, मुलांनो या माझे ऐका, मुलांनो या माझे ऐका. आमच्यापैकी पुष्कळांनी हा विपत्तीचा काळ अगदी आपल्या जीवनात पहिल्यांदाच अनुभवलेला आहे. पुष्कळांना याबद्दल जाणीव देखील नसेल की जेव्हा अशा प्रकारची आपत्ती, अशा प्रकारचं दुःख, अशा प्रकारचा आणीबाणीचा काळ आणि अशा प्रकारे आम्ही स्वतःला आमच्या घरात कोंडून घेण्याचा अनुभव पुष्कळांचा पहिल्यांदाच आलेला आहे. आणि अशा अनुभवातून आम्ही पूर्ण पार गेल्यानंतर आम्ही जे शिकवण, जो अनुभव, परमेश्वराचे झालेले उपकार आमच्या जीवनात स्मरणार आहोत. प्रियांनो, दावीद म्हणतो की मुलांनो माझे ऐका, या मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयाला शिकवीन. म्हणून आमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी तुमच्या आणि माझ्यावर गुदरलेली ही स्थिती, तुमचे आणि माझे परमेश्वराविषयीचे हे अनुभव, हे ज्ञान निश्चितच आम्हाला येणाऱ्या पिढ्यांना आमचा प्रभू जिवंत आहे, प्रभू उठला आहे या गोष्टींची ग्वाही, या गोष्टींची साक्ष देण्याकरिता निश्चितच फलद्रूप ठरणार आहे. आणि तो म्हणतो, मुलांनो या माझे ऐका, मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयाला शिकवीन. कारण दावीदाला ही मनोमन इच्छा होती की जो विश्वास त्याने आपल्या परमेश्वरावर ठेवलेला आहे तोच विश्वास येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे. आणि म्हणून तो आपल्या या वचनात सांगतो की चांगले दिवस आणण्याकरिता, चांगले दिवस आमच्या जीवनात उत्पन्न होण्याकरिता, चांगले दिवस आम्ही पाहावे असं आम्हाला वाटत असेल तर त्याकरिता तुम्ही आणि मी काय करावं. तो म्हणतो की संकट समयी आपल्या परमेश्वराला हाक मार. संकट समयी परमेश्वराजवळ तू प्रार्थना कर. वचनात तो सांगतो, सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात. प्रियांनो, संकट समयी तू त्याचा धावा कर. तो आपले नेत्र, आपले कान व आपली उपस्थिती तुला निश्चितच दर्शवेल. कारण परमेश्वर आमच्या गरजा पाहतो. आमची काय गरज आहे, आम्हाला कुठल्या गोष्टींचं संरक्षण हवं आहे, कशा रीतीची आमची परिस्थिती झालेली आहे, या सर्व गोष्टींकडे वचन सांगतं की परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात. परमेश्वराचे नेत्र तुमच्या आणि माझ्या गरजांकडे पाहत आहेत. पुढं तो म्हणतो 17व्या वचनात, नीतिमान धावा करितात तो ऐकून परमेश्वर त्यास त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करीतो. म्हणजे परमेश्वराचे कान तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेकडे लागलेले आहेत. आणि 18व्या वचनात सांगितलं गेल्याप्रमाणे परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सनिध असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो. कारण परमेश्वराला भग्न हृदय हवं आहे, परमेश्वराला अनुतप्त असं मन हवं आहे, जेणेकरून आम्ही हे मान्य करू की परमेश्वरा ही जी लढाई आहे, हा जो व्हायरस आहे, हे जे अदृश्य आमच्यावर हल्ला करणारे शत्रू आहेत, आमच्यामध्ये ती पात्रता नाही की आम्ही स्वतःहून याच्याशी युद्ध लढू. तर परमेश्वर ज्याचे नेत्र नीतिमानांकडे पाहत असतात, ज्याचे कान त्यांच्या प्रार्थनेकडे लागलेले असतात आणि तो आपल्या लोकांमध्ये उपस्थित राहतो, तो म्हणतो की
भग्नहृदयी लोकांच्या मी सानिध्य असतो. भग्नहृदयी लोकांची आज या जगामध्ये परमेश्वराला गरज आहे. आणि प्रियांनो, हा अनुभव तुमच्या आणि माझ्यासाठी विशेष आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, कारण येणाऱ्या पिढ्यांना हे कळू देत की आमचा परमेश्वर, ज्याला कान आहेत, ज्याला नेत्र आहेत आणि जो आमच्या सानिध्य जीवितपणे उभा आहे, असा आमचा परमेश्वर, आम्ही त्याची उपासना करणारे लोक आहोत. कारण परमेश्वर सर्व अरिष्टांपासून आमची सुटका करतो, तो संकटातून आम्हाला सोडवितो, तो आम्हाला विपत्काळी अनाथ असा सोडत नाही. योब आपल्या प्रार्थनेत म्हणतो, दीनांची आरोळी त्याच्या कानी गेलेली आहे. दीनांची आरोळी परमेश्वराच्या कानी जाते. दीन मनास तू तारितोस, त्यांचं तारण परमेश्वर करतो. स्तोत्र 18:27 वचनात. यशया संदेष्टा म्हणतो, परमेश्वराने आपल्या पीडलेल्या लोकांवर दया केलेली आहे. त्याची दया त्याच्या भय धरणाऱ्यांवर सदैव असते. त्याचे भय धरणारे लोक हे परमेश्वराच्या पंखांखाली सुरक्षित असतात. 23व्या स्तोत्रात दावीद स्वतः म्हणतो की मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण माझा परमेश्वर मजबरोबर तेथे आहे. तो माझ्या मनातली सर्व भीती काढून टाकतो आणि तो तुम्हाला आणि मला भयमुक्त करणारा परमेश्वर आहे. 34वं स्तोत्र 19व्या वचनात आपण वाचतो की नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. परमेश्वर आपल्या लोकांना सर्व प्रकारच्या संकटातून सोडवितो, कारण तो म्हणतो, संकट समयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करेन. संकट समयी तू माझा धावा कर, मी तुला मुक्त करेन. तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. परमेश्वर तुम्हाला आणि मला सावरून धरेल. परमेश्वर तुम्हाला आणि मला या कष्टातून, या दुःखातून बाहेर काढेल आणि तो तुम्हाला आणि मला सज्ज करेल. तो म्हणतो, तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. 9व्या स्तोत्रात स्तोत्रकर्ता लिहितो, पीडितांसाठी उच्च दुर्ग परमेश्वर आहे. संकट समयी उच्च दुर्ग तो आहे. म्हणजे मी कुठल्या गोष्टींचा आश्रय घ्यायचा हे आम्हाला ठरवायचं आहे. कारण संकट समयी जर कोणी उच्च दुर्ग असेल तर तो माझा देव, आपला परमेश्वर आहे, असं स्तोत्रकर्ता ठामपणाने सांगतो. 103 स्तोत्र लिहित असताना दावीद स्वतः म्हणतो, परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो. त्याला आपल्या लोकांचा कळवळा येतो. त्याला आपल्या लोकांवर आलेलं संकट पाहवत नाही. तो आपल्या लोकांवर अशा रीतीने ममता करतो, कारण त्याला आमची प्रकृती माहीत आहे. कारण तो आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माती आहोत हे तो ओळखतो. आमची दुर्बलता परमेश्वराने ओळखलेली आहे. आमची ही अवस्था ज्याच्यामध्ये आम्ही हेल्पलेस झालेले आहोत, आम्ही कुठल्याही स्वतःहून या अरिष्टाला तोंड देण्याच्या योग्यतेचे झालेले नाही आहोत. आजही डॉक्टर सांगतात की या आजारावर अजूनही औषध प्राप्त झालेलं नाही, तर आम्ही कशावर अवलंबून राहायचं आहे हा प्रश्न आज आपल्या डोळ्यापुढे उभा असताना प्रियांनो मला सांगू देत, परमेश्वर आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माती आहोत हे तो ओळखतो. आमच्यातला अशक्तपणा त्याने पाहिलेला आहे आणि त्याची आठवण परमेश्वराला झालेली आहे. आणि म्हणून तो म्हणतो, कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील. आमचा परमेश्वर आम्हाला आपल्या मंडपात लपवून ठेवील. स्तोत्र 27 5वं वचन. तो तुमची आणि माझी अवस्था पाहतो. स्तोत्र 31:7 मध्ये लिहिलेलं आहे, तू माझी दैन्य अवस्था पाहिली आहे. माझ्या जीवावरील संकटे तुला अवगत आहेत.
परमेश्वराला ठाऊक नाही असं नव्हे. कदाचित आम्हाला असं वाटत असेल की आमची काळजी घेणारा आमचा परमेश्वर, ज्याची उपासना आम्ही पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे करत आलो आहोत, त्याला आमची काळजी आहे किंवा नाही, हा प्रश्न जर आमच्या मनात आलेला असेल तर हे स्तोत्र आम्हाला धैर्य देऊ इच्छितं, समाधान देऊ इच्छितं. तुम्हाला आणि मला तो त्याची तुमच्या आणि माझ्याबद्दल असलेली जी काळजी आहे ती प्रदर्शित करू इच्छितो. तो म्हणतो, तू माझी दैन्य अवस्था पाहिली आहे, माझ्या जीवावरील संकटे तुला अवगत आहेत. म्हणून प्रियांनो, आज आम्हाला परमेश्वरावर अवलंबून राहण्याची गरज आहे. आमच्यात असलेला अशक्तपणा मान्य करून घेण्याची गरज आहे. आम्ही स्वतःला देवापुढं लीन, दीन, नम्र आणि गुडघ्यांवर येऊन प्रार्थना करण्याची गरज आहे, त्याचा धावा करण्याची गरज आहे. आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला या सर्व संकटातून सोडवेल, कारण तो आमचा मुक्त करणारा देव आहे. त्याला आमचा कळवळा येतो. तो परमेश्वर तुमची आणि माझी काळजी घेणारा असा एक उच्च दुर्ग तो तुमच्या आणि माझ्यासाठी झालेला आहे. परमेश्वर आम्हाला टाकणार नाही किंवा सोडणार नाही, ही त्याची प्रवृत्ती आहे. पौल आपल्या करिंथकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात 12व्या अध्यायाच्या 9व्या वचनात सांगतो की प्रभू तुम्हाला आणि मला आज हे आश्वासन देऊ इच्छितो, आणि तो तुम्हाला आणि मला म्हणतो की माझी कृपा तुला पुरे आहे. माझी कृपा तुला पुरे आहे. मी तुझ्या अवतीभोवती आहे, मी तुझ्या सानिध्य आहे, मी तुझं संरक्षण करीत आहे. माझे नेत्र तुला पाहत आहेत, माझे कान तुझ्या प्रार्थनेकडे लागलेले आहेत. या सर्व गोष्टींद्वारे परमेश्वर आज तुम्हाला आणि मला सांगू इच्छितो की माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. कारण अशक्तपणातच परमेश्वराचं सामर्थ्य प्रगट होतं. जेव्हा आम्ही अशक्त स्वतःला मान्य करतो तेव्हा परमेश्वर आपलं सामर्थ्य आमच्या जीवनात प्रगट करू शकेल. जेव्हा आम्ही स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू तेव्हा परमेश्वराचं सामर्थ्य निश्चितच आपल्यापर्यंत आमची मदत करण्याकरिता पोहोचू शकणार नाही. पौलाने म्हणूनच असं म्हटलं, म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी, म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. मी अशक्त आहे याबद्दल मला अभिमान राहील. मी या संकटसमयी परमेश्वराचा धावा केला याबद्दल मला कुठलाही खेद मनात राहणार नाही. आणि परमेश्वर माझं सहाय्य करेल, कारण त्याचं सामर्थ्य मला या सर्व गोष्टीतून निभावेल. परमेश्वर आपली कृपा मला पुरेशी आहे हे आश्वासन देत असताना मी त्याच्यावर अवलंबून राहीन आणि त्याच्यावरच आपली सर्व भिस्त टाकेन. मी आपला भार आपल्या परमेश्वरावर टाकेन, तो माझा पाठिंबा होईल. प्रियांनो, परमेश्वरावर भाव ठेवा, लीन दीन होऊन त्याच्याजवळ प्रार्थना करा. त्याचे कान, त्याचे नेत्र आणि त्याची उपस्थिती, त्याची सानिध्यता आपल्या जीवनात सदोदित राहील. देवबाप या वचनांद्वारे आमचं मनोबळ वाढवो. आम्हाला या संकटसमयी धीर देणारी अभिवचने आज आपल्यापर्यंत पोहोचलेली असताना आपण आपला सर्व भार परमेश्वरावर सोपवून देऊ. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वरा, वेळ आलेली आहे की आम्ही आमच्यातला अशक्तपणा तुझ्या पुढं प्रगट करावा. वेळ आलेली आहे प्रभू, तू सामर्थ्य पुरवणारा देव आहेस आणि आम्ही असमर्थ लोक आहोत. कित्येक जीव आज धोक्यात आलेले आहेत. कित्येकांना मृत्यूचं भय, मृत्यूची छाया सतावते आहे. आणि अशा परिस्थितीत तुझे लोक, नीतिमान लोक, तुझ्यावर भाव ठेवणारे लोक, संकटसमयी धावा करणारे लोक हे तुझ्या पुढे विनंती आणि मागणी करीत आहेत
परमेश्वरा आमचं सहाय्य कर. या संकटातून तू आम्हाला मुक्त कर आणि आम्हाला तुझ्या गौरवाचं प्रकटीकरण होऊ दे. आणि हा अनुभव आम्ही येणाऱ्या पिढ्यांकरिता आमच्या मनात जोपासून ठेवू. आणि जेव्हा वेळ येईल आम्ही आमच्या परमेश्वराचं गौरव आमच्या कृतीद्वारे, आमच्या बोलण्याद्वारे आणि आमच्या प्रत्येक हरकतीद्वारे परमेश्वर जिवंत आहे याची साक्ष या जगात देऊ शकू. सहाय्य पुरवलंस आम्ही तुझे उपकार मानतो. ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. मंडळीतील सर्व विश्वासणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना मी प्रेमपूर्वक ख्रिस्तात सलाम करीतो. प्रियांनो, या आणीबाणीच्या काळात बॉम्बे रिजनल कॉन्फरन्स म्हणजे मुंबई धर्म प्रांत यावर देखील आर्थिक संकट कोसळलेलं आहे. होम मिशनवर आमचे जे पाळक वर्ग आहेत त्या पाळक वर्गांकरिता त्यांचा 3 महिन्यांचा पगार एप्रिलपासून ते जूनपर्यंत हा अद्याप विचाराधीन आहे. म्हणून बिशप डॉक्टर अनिल कुमार जॉन सर्वन यांच्या आवाहनातून मी मंडळीला ही विनंती करू इच्छितो की आपण वैयक्तिक रीतीने जर या चांगल्या कामासाठी जे काही तुमच्याने होऊ शकेल ते योगदान जर कॉन्फरन्स ट्रेजरर ऑफिसमध्ये जमा केलं तर आजची ही मुंबई धर्म प्रांताची जी गरज आहे ती एकूण 40,43,283 रुपयांची, ज्यामध्ये सर्व होम मिशनवर असणारे पाळकवर्ग, डिकनेसेस, मिशनरीज आणि बायबल विमेन यांच्याकरिता आणि त्यांचं EPF आणि त्याचप्रमाणे त्यांच्या इतर बेनिफिट्स या सर्व गोष्टी पूर्ण 3 महिन्याकरिता एप्रिल ते जून 2020 यापर्यंत 40,43,283 अशी आहे. आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर किंवा आपल्या वैयक्तिक व्हॉट्सॲप विंडोवर आम्ही ही संपूर्ण माहिती, अकाउंटचं नाव, अकाउंट नंबर, बँकेचं नाव, ब्रांच कुठली आहे ती, IFSC कोड आणि कॉन्फरन्स ट्रेजरर साहेबांचा मोबाईल नंबर, ह्या सर्व माहितीद्वारे हे पत्रक आपल्यापर्यंत पोहोचविलं जाईल. परमेश्वर त्याच्या आत्म्याद्वारे जर आपल्याला प्रेरित करीत असेल तर निश्चितच या संकटाच्या काळात आपण मुंबई धर्मप्रांताच्या या आवाहनाला उत्स्फूर्त आपण प्रतिसाद देऊ आणि परमेश्वराची स्तुती आणि सेवा करण्याची संधी आपण दवडू नये. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित ठेवू. आमेन. मंडळी आपल्या जागेवर उभी राहील. उपासना संगीतातून गीत क्रमांक 510, प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान. गीत क्रमांक 510. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. पात्रदीन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी
आता प्रेरणा मिळावी, आता प्रेरणा मिळावी, आता प्रेरणा मिळावी, आता प्रेरणा मिळावी. पायाचा सुद करावे, तुझ्या मार्गी त्वरे न्यावे, तुझ्या मार्गी त्वरे न्यावे, तुझ्या मार्गी त्वरे न्यावे, तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझा अमूल्य प्रसाद वाणी गाओ स्तुतिवाद, वाणी गाओ स्तुतिवाद, वाणी गाओ स्तुतिवाद, वाणी गाओ स्तुतिवाद. सोने रूपे हे तू घ्यावे, मीन काहीच ठेवावे, मीन काहीच ठेवावे, मीन काहीच ठेवावे, मीन काहीच ठेवावे. प्रिय प्रभु माझा प्राण, तुला अर्पितो हे दान, तुला अर्पितो हे दान, तुला अर्पितो हे दान. प्रार्थना करूया. परमेश्वरा, जे काही तू आम्हाला दिलंस ते सर्व तुझ्या कृपेमुळे, तुझ्या दयेमुळे, तुझ्या आशीर्वादांमुळे आहे. आम्ही तुझी उपकारस्तुती करीतो. या परिस्थितीत तू आम्हाला सांभाळलेला आहेस, आमच्यावर तू आपली कृपा पुरवलेली आहेस, आमच्या आयुष्याची दोरी तू वाढवलेली आहेस आणि आम्हाला या संकट समयी केवळ तू दुर्ग असा झालेला आहेस. म्हणून आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो आणि जे काही आमच्या मनात ठरविल्याप्रमाणे आम्ही आपलं समर्पण जीवात्मा व देह आणि ह्या अर्थासहित तुझ्याजवळ केलेलं आहे. प्रभू, ते तुला मान्य असू दे. प्रत्येक जीवात्मा आज लीन आणि दीन होऊन तुझा धावा करीत आहे. या संकट समयी आम्ही तुला आरोळी मारलेली आहे. सहाय्य कर परमेश्वरा. तू त्या स्वर्गातून आमची प्रार्थना ऐक आणि आम्हाला मुक्त कर, सांभाळ. तुझ्या कृपेत तू आम्हाला चालीव. ज्या प्रियजनांनी आपल्या मनातून, आपल्या अंतकरणातून हर्षाने आणि आनंदाने दिलेलं आहे, त्या सर्वांना तू 100 पट आणि त्याहून अधिक आशीर्वाद दे. त्यांच्या जीवनात कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण तू पडू देऊ नकोस. आणि प्रिय परमेश्वरा, या सर्व भक्तांना, तुझ्या विश्वासणाऱ्यांना तू कुठल्याही प्रकारे अरिष्ठाला तोंड देण्याची वेळ येऊ देऊ नकोस. सर्वसमर्थ परमेश्वरा, हे जे समर्पण आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आणलेलं आहे, याचा विनियोग, याचा उपयोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी, तुझ्या गौरवी सेवेसाठी आणि तुझी सुवार्ता जगाच्या कानकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी होऊ दे. सर्वांना आशीर्वादित कर आणि आमच्या जीवनाचा उपयोग तू तुझ्या गौरवासाठी करून घे. हे समर्पण आम्ही तुझ्या चरणी वाहत, ही सर्व प्रार्थना विनंती आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याच प्रिय पवित्र सामर्थी आणि सर्व प्रकारचं पोषण करणाऱ्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. मंडळी, आपल्या जागेवर उभी असताना आपण आशीर्वाद प्राप्त करू. परमेश्वराची शांती, जी आम्हा सर्वांच्या बुद्धी आणि कल्पनेपलीकडची आहे, ती शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या प्रीतीत, त्याच्या भयात आणि त्याच्या ज्ञानात
सदोदित स्थिर ठेव. आता आपला देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आणि त्याकडून मिळणारं आरोग्य, सुख, शांती आणि समाधान आम्हापैकी प्रत्येकांबरोबर आणि विशेष करून या संपूर्ण जगात जेव्हा हा आणीबाणीचा काळ, हा संकट समय आणि या दिवसांमध्ये होणारी प्राणाची क्षती, या सर्व प्रिय लोकांबरोबर, आम्हा सर्व मंडळीबरोबर, मंडळीतील प्रत्येक लहान थोरांबरोबर, आमच्या मेथडिस्ट चर्च इन इंडिया आणि त्यात असलेले सर्व बिशप्स, त्यांची प्रिय कुटुंब, सर्व पाळक वर्ग, डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट्स, मिशनरीज, बायबल विमेन आणि सर्व तुझे सेवक, लहान थोर दास आणि दासी, आम्हा मंडळीतील प्रत्येक तुझे विश्वासू सभासद, आम्हा सर्वांबरोबर आता आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदोदित असो. आमेन.